नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गरमागरम मस्त एकदम तोंडाला पाणी सुटणारी हॉटेलवाली बिर्याणी, ते पण एकदम सोप्या पद्धतीमध्ये. तर हे आपण बिर्याणीसाठी एवढं सामान घेतलं आहे. दही, मसाले, तांदूळ तांदूळ तुम्ही तुमच्या मनावर घेऊ शकता, कोणताही बिर्याणीचा, चांतारा, जसं कोणता आवडेल तो. त्यानंतर त्याला गरम पाण्यामध्ये मस्तपैकी थोडंसं जास्त पाणी ठेवायचं. आपली तांदूळ थोडासा कमी शिजवायचा. त्यात थोडंसं तेल टाकून, कच्चे मसाले टाकून, मीठ टाकून छान 2 शिट्ट्या झाल्या की तांदूळ चांगला शिजतो. त्यानंतर इकडं चिकनमध्ये थोडंसं दही टाकायचं, सगळे मसाले टाकायचे. बिर्याणी मसाला, धने पावडर, कोथिंबीर, मीठ, आपली सुहाना मसाला पुडी असो, कोणतेही मसाला तुम्हाला जे आवडेल ते टाकायचं. हळद थोडीशी टाकायची. त्यानंतर मसाले टाकून घेतल्यानंतर मस्तपैकी त्याला छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर आपल्या आवडीनुसार थोडंसं लिंबू त्याच्यामध्ये टाकायचं. लिंबू टाकल्यानंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचं. थोडंसं खडे मसाले पण टाकायचे, छान चव टेस्ट येते. आणि त्यानंतर मग आपला भात शिजला असेल ते बघायचं. आपण भात शिजल्यानंतर छान अशी शिट्टी झाली की भात थोडासा शिजतो, थोडासा कच्चाच राहू द्यायचा, कारण आपल्याला त्याच्यामध्ये ना नंतर बिर्याणी चिकनच्या ह्याच्यामध्ये पण थोडं शिजवायचं असतो, ते टेस्ट येते. तर अशा प्रकारे भात छान शिजलेला आहे. त्याच्यावर हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि ते झाल्यानंतर आपण घेऊया त्याच्यात टाकण्यासाठी लागणारा कांदा मस्तपैकी तळून घ्यायचा. तर चांगला करपूस लाल होईपर्यंत तळायचा. आणि तो काढून घेतल्यानंतर त्या चिकनच्या मिश्रणामध्ये टाकून ते चिकन सगळं डबल एकदा एकजीव हाताने करून तेलामध्ये सोडून द्यायचं. पाणी टाकायचं नाही, काही नाही. ते बिना पाण्याचंच छान शिजवायचं. चांगलं मऊ होईपर्यंत त्याला अर्धा पाऊण तास शिजवायचं. आणि बघायचं एकदा हात लावून मऊ झाला असलं तर मग त्याच्यामध्ये पुन्हाच्याला ते काढून घ्यायचं. आणि पुन्हाच्याला मग अशा प्रकारे थोडंसं चिकन, त्याच्यावर थोडासा भात, त्यानंतर थोडीशी हिरवी कोथिंबीर, कांदा, त्यानंतर तसंच डबल करून थोडंसं चिकन, थोडंसं कोथिंबीर, असे 2 थर त्याच्यावर देऊन पातेल्याला पातेलीमध्ये वर टोपण ठेवून ओझं ठेवायचं थोडंसं. आणि थोडंसं गॅसवर 10-15 मिनटं तसंच वाफलू द्यायचं. आणि चांगला दम दिला त्यानंतर की आपली अशा प्रकारे मस्त आणि गरमागरम हॉटेलसाठी घरगुती बिर्याणी खाण्यासाठी तयार होते. त्याचबरोबर कांदा आणि लिंबू आपल्या आवडीनुसार घ्यायचं. अशा प्रकारे चमचमीत पदार्थ खाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. तर पण तुम्हाला सर्वांना बिर्याणी आवडली का नाही ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कसं बनवता ते पण सांगा. धन्यवाद.